Yes, good evening to all. So we'll continue with the vector part. Almost addition and subtraction related questions घेतलेले. Now further part as the product. Further part as the product of two vectors. So especially product of vectors. Make the title product of vectors. Product of vectors. Product of vectors. लक्ष द्या 5.2 एक्सरसाइज मध्ये काही क्वेश्चन्स जेवढे इम्पॉर्टंट आहेत ते घेतलेले आहेत. काही पार्ट ऑफ क्वेश्चन्स बराचसा पार्ट विचारला जात नाही. कन्सर्न पार्ट फर्स्ट कोप्लिनेटिक कोलिनेटिव्ह वरती जास्त असतं. सेंट्रॉइड इन सेंटर याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला मार्क केलेले आहेत. राईट, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील तर ते लिहून देईल. शेवटी तुम्ही होमवर्क म्हणून सबमिट करायचे. तुम्हाला होमवर्क म्हणून सबमिट करायचे. ओके, so take the next concept, product of vectors. There are of two types of products. दोन टाइपचे प्रोडक्ट्स येतात. एक तर स्केलर आणि दुसरा वेक्टर. दोन क्वांटिटी आहेत. सपोज वर्क डन असेल, वर्क डन ही स्केलर क्वांटिटी आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन क्वांटिटीज वेक्टर आहेत. दिस इज द वेक्टर. दिस इज ऑल्सो द वेक्टर. पण काय मिळतो? प्रोडक्ट इज स्केलर क्वांटिटी. एक नंबर मिळतो तुम्हाला, रिअल व्हॅल्यू नंबर मिळतो. करेक्ट, त्याला आपण स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स म्हणतो. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स म्हणतो. वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट मध्ये टॉर्क हा फॉर्म, परपेंडिक्युलर डिस्टन्स इनटू फोर्स. हा वेक्टर आहे, हा वेक्टर आहे. मिळताना सुद्धा वेक्टरच मिळतो डायरेक्शनल क्वांटिटीमुळे. डायरेक्शनल ऍज वेल एज मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शनची गरज असते. आर क्रॉस एफ हा जो आहे तो रिअल व्हॅल्यू नंबर, रिअल व्हॅल्यू नंबर तयार होतो. राईट, हा वेक्टर फॉर्म मध्ये परत येतो. म्हणजेच IJK फॉर्म मध्ये येतो, वेक्टर फॉर्म मध्ये येतो परत. लक्षात ठेवा. मग स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, स्केलर फॉर्म आणि वेक्टर फॉर्म असे दोन फॉर्म्स प्रोडक्ट मध्ये येतात. एकाला डॉट प्रोडक्ट म्हणतात. स्केलर फॉर्म इज ऑल्सो कॉल्ड ऍज डॉट प्रोडक्ट. फर्स्ट इज dot product. Scalar product, that is called as dot product. Scalar product is also called as dot product. Right? And दूसरा है तो vector product, cross product. आता का फिजिक्स मध्ये हा पार्ट स्केलर प्रोडक्ट and vector product, dot and cross. So first concept is scalar product of two vectors. Make the title scalar product of two vectors. Scalar product of two vectors. Scalar product of two vectors. Yeah, next title scalar product of two vectors. Yes, cross product साठी determinant घेतो आपण. Correct. क्रॉस प्रोडक्ट हा आपण डिटरमिनंट मेथडनी काढतो. बरोबर. So make the title scalar product of two vectors. Scalar product of two vectors.
दोन वेक्टर आहेत त्यांचं स्केलर प्रोडक्ट फॉर्म लक्ष द्या ए अँड बी आर द टू वेक्टर्स ए वेक्टर आहे बी वेक्टर angle between them is the theta angle between them is the theta scalar product of two vectors a and b suppose दोन वेक्टर्स आहेत त्यांच्यामधला अँगल जर थीटा असेल how it defines as the dot product how it defines as the dot product मध्ये a dot b can be written as magnitude of a magnitude of b cosine of angle between them magnitude of a magnitude of b and cosine of angle between them हा जो प्रोडक्ट आहे तो व्हॅल्यू आहे magnitude of a magnitude of b and the cosine of angle between them रियल नंबर व्हॅल्यू येतो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज स्केलर प्रोडक्ट म्हणून येतो स्केलर प्रोडक्ट म्हणून येतो टेक्स्टबुक पेज नंबर 161 टेक्स्टबुक पेज नंबर 161 काय लर्न करतोय आपण वेक्टर बाबतीत प्रोडक्ट लर्न करतोय वेक्टर बाबतीत प्रोडक्ट लर्न करतोय देयर आर टू टाइप्स ऑफ प्रोडक्ट वन इज द डॉट अनदर वन इज द क्रॉस सो डॉट प्रोडक्ट साठी चाललंय आपलं सो हा अँगल जो आहे तो 0 to 180 मध्ये येतो मिनिमम 0 मॅक्सिमम 180 डिग्री हा रोटेट होऊन हा ए वेक्टर अपोजिट साइडला येऊ शकतो अपोजिट साइडला 180 डिग्री अँगल फॉर्मेशन जास्तीत जास्त होऊ शकतो परत रोटेट झाला तर सेम फॉर्मेशन तयार होत असतं त्यामुळे 0 to 180 डिग्री हे फॉर्मेशन घेतलं जातं अँगल बाबतीत या फर्स्ट पेज नंबर 161 चे नोट समजून सांगणार आहे फक्त या केस मध्ये नोट नंबर 1 फर्स्ट ए वेक्टर 0 आहे बी वेक्टर कदाचित 0 आहे डेफिनेटली ए डॉट बी वेक्टर प्रोडक्ट सुद्धा किती असेल 0 ए 0 असेल बी 0 तर डेफिनेटली डॉट प्रोडक्ट इज ऑल्सो 0 ए डॉट बी इज ऑल्सो 0 थीटा त्या केस मध्ये डिफाइन होऊ शकणार नाही थीटा कॅन नॉट बी डिफाइन नेक्स्ट एक वेक्टर आहे ए राइट आणि त्याच लाइन मध्ये अनदर वेक्टर आहे बी सांगा यांच्यामधला अँगल किती मग अँगल किती ए वेक्टर आहे त्याच लाइन मध्ये कोइन्साइड फॉर्मेशन मध्ये बी वेक्टर आहे बी वेक्टर आहे सो व्हाट इज द अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स यस डेफिनेटली 0 definitely 0 so theta equal to 0 so definition pramana a dot b magnitude of a magnitude of b cosine of angle between them is 0 cosine of angle between them is 0 cos 0 ची व्हॅल्यू किती cos 0 is what cos 0 is किती रे cos 0 किती असतो cos 0 1 असतो 1 yes correct cos 0 1 so a dot b equal to magnitude of a magnitude of b a dot b as magnitude of a magnitude of b म्हणून येतो लक्ष द्या b हा a च आहे पण लक्ष द्या दिस इज व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट a सपोज एक वेक्टर आहे त्याच अलोंग मध्ये तोच वेक्टर व्हाट इज द अँगल अगेन एक्स एक्सिस ने एक्स एक्सिस सोबत केलेला अँगल किंवा ए वेक्टर ने ए वेक्टर सोबत केलेला अँगल असं होऊ शकतं की ए वेक्टर हाच आहे तोच ए वेक्टर आहे परत एकदा तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय होऊ शकतो ए डॉट ए तोच वेक्टर परत तोच वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ ए डेफिनेटली मॅग्निट्यूड ऑफ ए अगेन दोनदा मॅग्निट्यूड ऑफ ए फॉर्मेशन त्यानंतर अँगल बिटवीन देम इज व्हॉट अँगल बिटवीन देम इज व्हॉट magnitude of A, angle between them is 0 again. Theta equal to 0 in that case. Theta equal to किती 0 त्या केस मध्ये. So magnitude of A त्याचा square cos 0 ची व्हॅल्यू
ओके, लक्ष द्या. आय थिंक नेटवर्क इश्यू होता. ओके, तोच वेक्टर त्याच वेक्टरला मल्टिप्लाय होत असेल तर मॅग्निट्यूडचा स्क्वेअर बनतो. तोच वेक्टर त्याच वेक्टरला मल्टिप्लाय होणार असेल तर मॅग्निट्यूडचा स्क्वेअर बनतो, किंवा उलट वापरतात. मॅग्निट्यूडचा जर स्क्वेअर असेल तर वेक्टर इंटू वेक्टर, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असेल तर वेक्टर इंटू वेक्टर असतो. हे लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. साइडला गजनी हा ए डॉट ए होणार. या आधी भरपूर वेळेस गजनी झालेला आहे. इथे लिहिलं का गजनी, गजनी लिहून ठेवा. हाच पॉइंट येणार आहे, विसरणार आहेत तुम्ही, विसरणार आहेत तुम्ही, हे लक्षात ठेवा. विसरणार आहेत तरी लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट. इफ अपोजिट वेक्टर्स असतील, ए अँड बी आर अपोजिट वेक्टर्स असतील. पॉइंट नंबर 3, ए अँड बी अपोजिटली डिरेक्टेड वेक्टर्स असतील. ए या साइडला, बी या साइडला. अँगल बिटवीन देम इज 180 डिग्री. थीटा इज 180. काय असेल? ए डॉट बी, मॅग्निट्यूड ऑफ ए, cosine of angle between 180 degree. Cos 180 ची व्हॅल्यू magnitude of A, magnitude of B. Okay, magnitude of A, magnitude of B with negative sign. With negative sign. Okay. Fourth one, A and B are perpendicular. त्यालाच ऑर्थोगोनल म्हणतात. If A is perpendicular to B, A perpendicular to B, A vector B ला perpendicular असेल तर A and B are perpendicular, then angle between them is 90, that is pi by 2. 90 degree or pi by 2. Angle between them is 90 degree or pi by 2. 90 degree or pi by 2. So what should be the form? A dot B again. दोन वेक्टर आहेत. First magnitude, second magnitude. Cos of 90 degree. Cos 90 किती असते? Cos 90 किती? 0. This is again one more point, important. Total answer is 0. So A dot B equal to 0 plus orthogonal. Orthogonal vectors म्हणतात किंवा perpendicular. Orthogonal or perpendicular vectors. A and B are perpendicular. Dot product are distributive. Dot product are distributive. A dot B plus C can be written as A dot B, A dot C. त्याला म्हणतात left distributive. Dot product right distributive पण होऊ शकतो easily. So B dot A and C dot A. But product आहे, व्हॅल्यू तयार होणार आहे. एक्झाम्पल मध्ये 2 into 3 आणि 3 into 2. आन्सर सेम असतं. करेक्ट. A dot B plus C आहे. A dot B plus C आहे. A चा डॉट प्रोडक्ट B सोबत, A चा C सोबत. इथं लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणा, याला राईट डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणा. B with A, C with A या पद्धतीनं. But we can mention here it follows commutative. का? कारण व्हॅल्यू कन्वर्ट होणार आहे, वेक्टर नाही, व्हॅल्यू कन्वर्ट होणार आहे. म्हणून A डॉट B इक्वल टू B डॉट A कम्युटेटिव्ह.
कम्युटेटिव्ह आहे, कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करतो. ए डॉट बी बी डॉट ए वेगळे नाहीये. दिस शुड बी सेम, सेम आहे. ए डॉट बी बी डॉट ए मात्र काय येतो, सेम आहे. ए डॉट बी बी डॉट ए सेम येतो. कम्युटेटिव्ह फॉलो करतो, कम्युटेटिव्ह फॉलो करतो. कम्युटेटिव्ह फॉलो करतो. ए डॉट बी बी डॉट ए कम्युटेटिव्ह फॉलो करतो, लक्षात ठेवा. पॉइंट नंबर 6, याच्यामध्ये 2x3 3x2 असं होऊ शकतं का? येस पॉसिबल आहे. क्रॉस प्रोडक्ट मध्ये होत नाही, क्रॉस प्रोडक्ट मध्ये मात्र पॉसिबल नाहीये. पॉइंट नंबर 6, स्केलर मल्टिपल व्हॅल्यू, स्केलर मल्टिपल व्हॅल्यू आहे. एक्झाम्पल थ्रू सांगतो तुम्हाला. स्केलर मल्टिपल व्हॅल्यू आहे 6. काय या ठिकाणी 2 into a bar and 3 into b. We can common it 3 into 2. 2 into 3 कॉमन घेऊन a डॉट b वेगळा लिहिता येत. 2 into 3 वेगळा घेता येत. 2 into 3 आउटसाइड. a आणि b डॉट प्रोडक्ट म्हणून जशाल तसं राहू शकतं. काय सांगायचंय? 6ab होऊ शकतो इझिली. 6a डॉट b 6a डॉट b असं लिहिता येतं. 6 into a डॉट b असं लिहिता येत. या पद्धतीनं लिहिता येतं याला इझिली, लक्षात ठेवा. स्केलर मल्टिपल व्हॅल्यू कुठल्याही एका वेक्टरला जरी असेल, सपोज एकच वेक्टरला, इट कॅन बी टेक आउटसाइड, कॅन बी ट्रान्सफर टू द अनदर वेक्टर. फर्स्ट किंवा सेकंड वेक्टरला ट्रान्सफर होते, लक्षात ठेवा. ए डॉट 2 times b हे सगळं इक्वल आहे, हे सगळं इक्वल आहे. स्केलर मल्टिपलचे रूल्स फार इझी आहेत. स्केलर मल्टिपल व्हॅल्यूचे रूल्स फार इझी आहेत. 2 with a डॉट b, 2 आउटसाइड आला, a डॉट b होऊ शकतं, किंवा 2 b ला पण जाऊ शकतो. 2 हा b ला सुद्धा जाऊ शकतो. दॅट इज स्केलर मल्टिपल व्हॅल्यू. Magnitude of a dot b, total magnitude is always less than or equal to, लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह म्हणून येतो, less than or equal to individual magnitude चा प्रोडक्ट, individual magnitude चा प्रोडक्ट, individual magnitude चा प्रोडक्ट. a dot b less than or equal to individual magnitude चा प्रोडक्ट होऊ शकतो. इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट होऊ शकतो. इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट होऊ शकतो. Angle between the two vectors, angle between the two vectors यालाच कंटिन्यू केलं तरी चालेल. a डॉट b डेफिनेशन पार्ट परत एकदा लिहा. a dot b equal to magnitude of a, magnitude of b and the cosine of angle between them cos theta. जर तुम्हाला दोन वेक्टर मधला अँगल विचारलाय सो सिंपली हा दोन पार्ट इकडे घ्या, या व्हॅल्यूज इकडे घ्या. सो cos theta राहील त्या साइडला फक्त. a dot equal to a dot b, magnitude of a divided by magnitude of b. दोन इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स तुम्हाला फॉर्म होत. cos theta equal to हे सर्व पार्ट इकडे घ्या, दॅट इज cos theta. च्या बाबतीत एक्सप्रेस केलं होतं थीटा हायेस्ट किती लोवेस्ट किती. थीटा हाय च्या बाबतीत 3 प्रिडिक्शन्स घेतले. येस, cos 120, cos 180 सॉरी, हायेस्ट 180 लोवेस्ट 0. त्या बाबतीत 3 फॉर्म्स होऊ शकतात. 3 फॉर्म्स म्हणजे
थीटा कॅन बी अक्यूट. थीटा जर अक्यूट असेल तर कॉस थीटा पॉझिटिव्ह. बरोबर आहे का? कॉस थीटा काय असेल? पॉझिटिव्ह. कॉस थीटा हा पॉझिटिव्ह राहतो. कॉस थीटा हा पॉझिटिव्ह राहतो. म्हणजेच ए डॉट बी मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी काय राहतो? पॉझिटिव्ह राहतो. फर्स्ट केस. पॉझिटिव्ह म्हणजे काय रे? पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0. फर्स्ट पार्ट. सेकंड, जर 90 डिग्री असेल तर ए आणि बी जर परपेंडिक्युलर असेल 90 डिग्री असेल थीटा तर आपल्याला माहिती आहे ए डॉट बी ऑर्थोगोनल वेक्टर्स 0 वेक्टर तयार होते. A and B are perpendicular. A and B are perpendicular. Then dot product is 0. A and B are perpendicular. Then dot product is 0. A dot B equal to 0. And suppose A and B above 90 degree angle तयार करत असतील तर कुठला अँगल म्हणणार त्याला? हा A आहे, हा B आहे. A and B above 90 degree angle तयार करत असतील तर if A and B above 90 degree angle form होत असेल तर obtuse. करेक्ट. obtuse फॉर्म तयार होतो. 90 डिग्री above असेल तर cos काय असतो? ऑलवेज theta is obtuse. obtuse जर असेल तर या बाबतीत A dot B divided by magnitude of A magnitude of B म्हणजेच cos less than 0 negative. less than 0 less than 0 काय होतं याच्या बाबतीत? हा पार्ट इकडे जातो 0 होतो. हा पार्ट त्या साइडला ट्रान्सफर करून 0 येतो. A dot B greater than 0. A dot B greater than. सगळ्यात शेवटच्या केस मध्ये A dot B less than 0. A dot B less than 0. A dot B less than 0, A dot B greater than 0. हे फॉर्मेशन आहे. एक ऍप्लिकेशन आहे. एक ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन म्हणून आहे. या पॉइंट नंबर 9 लिहिलं तरी चालेल. ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे. सपोज ए वेक्टर अँड बी वेक्टर. ए चं प्रोजेक्शन ऑन बी बार. ऍप्लिकेशन काय आहे तर प्रोजेक्शन. प्रोजेक्शन इज द ऍप्लिकेशन ऑफ डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्टचं ऍप्लिकेशन म्हणजे प्रोजेक्शन. डॉट प्रोडक्टचं ऍप्लिकेशन म्हणजेच प्रोजेक्शन. काय असेल? अँगल बिटवीन ए बी इज थीटा. प्रोजेक्शन पार्ट. अँगल बिटवीन ए बी इज थीटा. सपोज ए चं प्रोजेक्शन बी वरती चे नोटेशन देत आहे. या ठिकाणी ओ सपोज, एम सपोज, पी सपोज. ओ एम पी 90 डिग्री. ओ एम काय आहे? ओ एम प्रोजेक्शन आहे. कशाचं? ओपीचं म्हणजेच ए वेक्टरचं अलॉंग बी वेक्टर. अलॉंग बी वेक्टर. ओपीचं प्रोजेक्शन म्हणजे टिल्ट करायचं याला. कशावरती? बी वरती. अँगल ऑफ बँकिंग मध्ये हा कन्सेप्ट आहे. पहा काय करतो आपण? नॉर्मल रिएक्शन काय होते? वर्टिकलशी समवॉट अँगल मेक करते. होतं का? दिस इज द नॉर्मल. गाडी स्ट्रेट याच्यावरती जर असेल, स्ट्रेट रूट वरती जर असेल तर नॉर्मल रिएक्शन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू द रोड असते. ज्यावेळेस अँगल ऑफ बँकिंग तयार होतं, अँगल ऑफ बँकिंग तयार होतं तर तेवढ्या अँगलने ती काय होते? टिल्ट होते. काय करतो आपण? हा फोर्स आहे एक प्रकारे, तो प्रोजेक्ट करतो वाय ऍक्सिस वरती आणि एक्स ऍक्सिस वर. याला प्रोजेक्शन म्हणतात. सिंपल कन्सेप्ट मध्ये हा फोर्स आहे, एक वेक्टर आहे, त्याला प्रोजेक्ट करतो आपण वाय ऍक्सिस सोबत आणि एक्स ऍक्सिस सोबत. प्रोजेक्शन पार्ट आपल्याला काढायचा. प्रोजेक्शन पार्ट आपल्याला काढायचा.
projection part we need to calculate, that is OM. OM is the projection of, OM ला काय म्हणतात? Projection of A on B. A on B. OM हे प्रोजेक्शन आहे कशाचं? A वेक्टरचं. A वेक्टर B ला काय होतो? इन्क्लिनेशन मध्ये आहे. याला तुम्ही हॉरिझॉन्टल तयार करताय, म्हणजेच बी वेक्टर सोबत काय घेताय? प्रोजेक्शन. लक्ष द्या, या ठिकाणी कॉस थीटा वापरा. कॉस थीटा काय असेल? कॉस थीटा ऍडजसंट थीटाची ओएम, हायपोटेनियस 90 डिग्री अपोजिट साइड ओपी. ओएम बाय ओपी दोन्ही ही स्केलर मल्टिपल व्हॅल्यूज आहेत. स्केलर मल्टिपल व्हॅल्यूज आहेत या शेवटी, रिअल नंबर्स आहेत. ओएम हे तर प्रोजेक्शन आहे, प्रोजेक्शन आहे. ओएम हा ओपी या साइडला घ्या, हा मॅग्निट्यूड पार्ट म्हणून येणार. ओएम इक्वल टू ओपी मॅग्निट्यूड म्हणून येणार अँड कॉस थीटा. सांगा बरं, ओपी म्हणजेच काय? ओपी म्हणजे काय? ओपी म्हणजे कुठला वेक्टर? ओपी म्हणजे काय? ए, ए ची मॅग्निट्यूड, ए मॅग्निट्यूड इंटू कॉस थीटा. डेफिनेशन साठी इथं काय रिक्वायर्ड आहे? डेफिनेशन सपोज मला ऍडजस्ट करायची या ठिकाणी काय रिक्वायर्ड आहे? डेफिनेशन सपोज अरेंज करायचे आहे, काय रिक्वायर्ड आहे? डेफिनेशन अरेंज करायचे असेल या ठिकाणी तर काय रिक्वायर्ड आहे? डेफिनेशन अरेंज करायचे असेल तर काय रिक्वायर्ड आहे? डेफिनेशन डॉट प्रोडक्ट अरेंज करण्यासाठी काय कमी आहे? यस, बी मॅग्निट्यूड कमी आहे. बी मॅग्निट्यूड ने मल्टिप्लाय, बी मॅग्निट्यूड ने डिवाइड. बी मॅग्निट्यूड मल्टिप्लाय, बी मॅग्निट्यूड डिवाइड करा. बी मॅग्निट्यूड ने मल्टिप्लाय, बी मॅग्निट्यूड ने डिवाइड. सांगा काय? लक्ष द्या, याच कंटिन्युएशन. ए जशाला तसा, कॉस थीटा जशाला तसा. इकडं लक्ष द्या, इकडं तिकडं पाहू नका, लक्ष द्या. इकडं काय होईल? इथं मॅग्निट्यूड ऑफ ए, मॅग्निट्यूड ऑफ बी, मॅग्निट्यूड ऑफ बी. अर्थ लक्षात आला का? मॅग्निट्यूड ऑफ बी न मल्टिप्लाय, मॅग्निट्यूड ऑफ बी न डिवाइड. मॅग्निट्यूड ऑफ बी न मल्टिप्लाय, मॅग्निट्यूड ऑफ बी न डिवाइड. सांगा न्यूमरेटर काय झाला? डेफिनेशन ऑफ व्हॉट? ए डॉट बी डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी. याला काय म्हणतात? स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए ऑन बी. स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए ऑन बी. स्केलर प्रोजेक्शन ऑफ, that is scalar projection of A bar on B bar. काय scalar projection of A bar on B bar? A dot B divided by magnitude of B. That's it. A dot B divided by magnitude of B. एक फॉर्म झाला, एक फॉर्मेशन झालं. सेकंड फॉर्म असू शकतो स्केलर प्रोजेक्शन ऑफ B bar on A bar. उलट scalar projection of B bar on A bar. सांगा रे काय असेल? Scalar projection of B bar on A bar. Think and answer. Think and answer. Think and answer.
येस, क्लिअर आहे. काय झालं या ठिकाणी, स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए उलटी प्रोसेस आहे. बी ऑन ए असल्यास डायग्राम एक्झॅक्टली काय असेल, बी ऑन ए वेक्टर या ठिकाणी असेल, ए वेक्टर या ठिकाणी, बी चं प्रोजेक्शन आहे, हा बी झालं, याचं प्रोजेक्शन कशावरती, ए वरती आहे, राईट, असं अंडरस्टूड पाहिजे. सो बी बार ऑन ए बार इक्वल टू काय असेल, ए डॉट बी डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए, दॅट्स इट. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन ए ऑन बी, बी ऑन ए. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन पी क्यू, ए बी ऑन पी क्यू. सांगा बरं, ए बी ऑन पी क्यू, ए बी चा डॉट प्रोडक्ट, पी क्यू चा डॉट प्रोडक्ट, मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू. कळलं, या पद्धतीने. ए बी बार ऑन पी क्यू, ए बी बार ऑन पी क्यू, ए बी बार ऑन पी क्यू, ए बी डॉट पी क्यू डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू. याला म्हणतात स्केलर प्रोजेक्शन. का स्केलर प्रोजेक्शन, ज्यामध्ये न्यूमरेटर पार्ट व्हॅल्यू आहे, डॉट प्रोडक्ट जर तुम्ही घेतला तर न्यूमरेटर व्हॅल्यू होते, डिनॉमिनेटर इज ऑल्सो व्हॅल्यू फॉर्म. न्यूमरेटर डिनॉमिनेटर बोथ आर कन्वर्टेड इनटू व्हॅल्यू फॉर्म. तर स्केलर फॉर्म आहे. याचा कधी कधी वेक्टर प्रोजेक्शन पण विचारू शकतात. स्केलर प्रोजेक्शनचा अर्थ ए डॉट बी व्हॅल्यू आहे, दिस इज द व्हॅल्यू, रिअल नंबर व्हॅल्यू तयार होते, ही सुद्धा व्हॅल्यू आहे. मॅग्निट्यूड म्हणजे एक व्हॅल्यूच आहे, व्हॅल्यूचा रेशो व्हॅल्यूच येणार, राईट, कुठेही वेक्टर येणार नाही. दॅट इज स्केलर फॉर्म. स्केलर फॉर्म म्हणजे व्हॅल्यू फॉर्मेशन, त्याची व्हॅल्यू तयार होते असं लक्षात ठेवा थोडक्यात. नाव यस फॉर्मेशनचा सेम वेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए ऑन बी, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए ऑन बी, वेक्टर प्रोजेक्शन म्हणताय. वर्ड इज वेक्टर प्रोजेक्शन. वेक्टर म्हणजे काय, आता आय जे के फॉर्म मध्ये वेक्टर तयार होत असते. मग याचं प्रोजेक्शन ए बार ऑन बी बार सेम, ए डॉट बी मॅग्निट्यूड ऑफ बी, ए चं प्रोजेक्शन बी वरती आहे, ए चं प्रोजेक्शन बी वरती आहे, पण विच टाइप ऑफ प्रोजेक्शन, वेक्टर प्रोजेक्शन. वर्ड इज वेक्टर. परत युनिट वेक्टर ऑफ बी वापरतात, युनिट वेक्टर अलॉंग बी, अलॉंग बी. लक्ष द्या, या बी च्या अलॉंग जर हवं असेल तर याचा काय काढावं लागेल, युनिट वेक्टर. काय फॉर्म करावं लागेल, युनिट वेक्टर फॉर्म तयार करावा लागेल. कशासाठी, वेक्टर प्रोजेक्शन साठी. युनिट वेक्टर त्याच्या अलॉंग असतं. सांगा युनिट वेक्टरची डेफिनेशन, ए डॉट बी मॅग्निट्यूड ऑफ बी, वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. वेक्टर डिवायडेड बाय बी चा युनिट वेक्टर म्हणजे वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड पार्ट, वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. हा झाला परत एकदा वेक्टर तयार झाला. हा डॉट आहे, व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे. हा मात्र आयजेके वेक्टर आहे, हा आयजेके वेक्टर आहे, म्हणून वेक्टर नोटेशन फॉर्म आला. हा कुठला फॉर्म आहे, युनिट वेक्टर आहे. हा युनिट वेक्टर आहे, वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. म्हणजे ही कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ही कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. व्हॅल्यू फॉर्मेशन आहे, व्हॅल्यू फॉर्म म्हणून येतं. पॉइंट नंबर 2 कन्वर्ट करा रे. सांगा काय, स्केलर प्रोजेक्शन ऐवजी वेक्टर, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार, बी बार ऑन ए, बी ऑन ए ना, बी ऑन ए. सांगा काय असेल, ए डॉट बी जशाला तसं, डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर ए मॅग्निट्यूड ऑफ ए इनटू कुठल्या वेक्टरची डायरेक्शन, ए वेक्टरची डायरेक्शन, ए वेक्टरची डायरेक्शन. लक्ष द्या, बी वेक्टर आहे, प्रोजेक्ट करायचंय म्हणजे याला टिल्ट करायचंय अलॉंग कोणाच्या, ए वेक्टरच्या. त्याचं जर डायरेक्शन हवी असेल तर कुठला वेक्टर, युनिट वेक्टर, युनिट वेक्टर. नाव ऍज पर द डेफिनेशन ए डॉट बी, करेक्ट, ए डॉट बी
1 by magnitude of A dot B, magnitude of A, unit vector ची definition, vector divided by its magnitude. या दोन मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट त्याचा स्क्वेअर होतो, स्क्वेअर होणार. इथं पण तसंच आहे. A डॉट B हा व्हॅल्यू झाला, हा परत वेक्टर झाला आणि त्यानंतर मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. इथं सेम A डॉट B हा व्हॅल्यू झाला, हा वेक्टर झाला, डिवायडेड बाय मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. हे फॉर्मेशन आहे कशाचं? प्रोजेक्शन. एक व्हॅल्यू मिळून देतो, एक व्हॅल्यू मिळून देतो आणि दुसरा वेक्टर आणून देतो. असं काही नाहीये. डॉट प्रोडक्ट ही व्हॅल्यू आहे, त्याला युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केल्यास परत वेक्टर तयार होणार, परत नवीन वेक्टर तयार होत असतं. सो ए डॉट बी, ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए चा स्क्वेअर, हा पार्ट समजला का? ए चं प्रोजेक्शन बी वर, बी चं प्रोजेक्शन ए वर. स्केलर क्वांटिटी म्हणजे व्हॅल्यूज, वेक्टर क्वांटिटी म्हणजे परत वेक्टर. कोणाच्या अलॉंग? बी अलॉंग. म्हणून कशाने मल्टिप्लाय केलं? युनिट वेक्टर बी न मल्टिप्लाय केलं. नेक्टर वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. कुणाच्या अलॉंग पाहिजे? ए च्या अलॉंग. म्हणून कुठल्या वेक्टरने मल्टिप्लाय केलं? ए युनिट वेक्टरनी मल्टिप्लाय केलं. ए युनिट वेक्टरनी मल्टिप्लाय केलं त्याला. ए युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं त्याला. ए युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं. कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. प्रोजेक्शन विचारलं जातं एक्झाम. ओके, याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स पाहू आपण. पेज नंबर 169, पेज नंबर 169, क्वेश्चन नंबर 6, 5.3 एक्सरसाइज. 5.3 मधला क्वेश्चन नंबर, ओके, त्याच्यामध्ये एक पॉइंट राहतो आपला, फक्त एक पॉइंट आहे, सॉरी. त्याच्या आधी आय जे के. ओके, क्वेश्चन थ्रू समजून सांगतो, तिथंच नोट देतो आता, घ्या, काही हरकत नाही. पेज नंबर 169, पेज नंबर 169 वर या. पेज नंबर 169 वर या. Yeah, page number 169. Page number 169. Exercise 5.3. Sixth question. Sixth madla first. Sixth madla first. काय question? Sixth madla first. Sixth madla first. A vector दिलाय. काय A vector? -9i plus 6j plus 15k का minus 15k plus 15k. B vector 6i minus 4j 6i minus 4j minus 10k 6i minus 4j minus 10k. हे दोन वेक्टर्स आहेत. whether they are orthogonal, perpendicular, parallel or neither, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं, तुम्हाला प्रूव्ह करायचं. आता याच्या आधी लक्ष द्या, आय वेक्टर आहे. आय वेक्टर सोबत जर डॉट प्रोडक्ट घेतलं तर आय, आय सोबत डॉट प्रोडक्ट असेल तर आय डॉट आय किती रे? आय डॉट आय. व्हॉट इज द मीनिंग? आय डॉट आय चा मीनिंग नोट म्हणून लिहून ठेवा. किती? आय डॉट आय किती असते? श्रावणी रॉंग. आय डॉट आय किती? यश पासलकर करेक्ट, प्रसाद करेक्ट, बाकीचे यश श्रावणी आता बरोबर आहे. आय डॉट आय किती? विकी रॉंग. आय डॉट आय डॉट प्रोडक्ट किती?
I square, wrong. Vicky Sargar, wrong. Manas, yes, correct. Pratham, yes, wrong. Pratham, wrong. I dot I म्हणजे किती? Yes, बाकीचे सांगा पटकन. I dot I किती असतं? I dot I चा अर्थ काय होतो ते सांगायचं. विचार करा, तोच वेक्टर त्याच वेक्टरच्या अलॉंग आहे. तोच वेक्टर त्याच वेक्टरच्या अलॉंग आहे. आय म्हणजे युनिट वेक्टर असतं. आय म्हणजे युनिट वेक्टर. अँगल बिटवीन देम किती रे? अँगल बिटवीन देम किती? पहिले ते क्लिअर करा. 0 आहे, करेक्ट. मॅग्निट्यूड 1 असते त्याची. युनिट वेक्टर मॅग्निट्यूड, युनिट वेक्टर आय, इट्स मॅग्निट्यूड. कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम 0. युनिट मॅग्निट्यूड 1, युनिट मॅग्निट्यूड 1 आणि कॉस 0 1. सगळं आन्सर 1 into 1 into 1. So 1. I dot I is 1. Clear? I dot I is 1. का 1? Reason आहे. Reason आहे. I magnitude 1. I magnitude 1. Cosine of angle between them. Cosine of angle between them. तोच वेक्टर angle 0. Overlap आहे. 0 angle. Similarly, I dot I, J dot J, K dot K. All are unit vector. तोच वेक्टर त्याच वेक्टरला मल्टिप्लाय. आन्सर 1. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2. एक I वेक्टर आहे, एक J वेक्टर आहे. I या साइडला सपोज, J या साइडला. यांच्यामधला अँगल किती आहे? What is the angle between I and J? Definitely 90 degree. Theta equal to किती? 90. सांगा मग प्रोडक्ट. I with J dot product should be what? I dot J dot product is what? First magnitude, second magnitude, cosine of angle between them, cos 90. Correct? Cos 90 ची व्हॅल्यू किती रे? 0. That's why I dot J is 0. Simple. I unit vector आहे. J unit vector. Unit vector कसं सांगतो आपण? X axis along I, Y axis along J, Z axis. आता ऍक्च्युअली आपण हे मॅथमॅटिकल नाहीये. X, Y, Z सपोज या साइडला, तर हा झाला K. ऍक्च्युअली मॅथमॅटिक्स मध्ये हा X असतो, हा Y असतो आणि हा Z असतो. अकॉर्डिंगली मार्क केलं तर हा युनिट वेक्टर, आणि हा युनिट वेक्टर. हे सगळे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. सगळे वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कोसाइन ऑफ 90 डिग्री 0 होतं त्यांच्यामध्ये. म्हणून काय लिहायचं? I dot J, I dot J, J dot K आणि K dot I किंवा उलट जरी असेल तरी आन्सर किती? 0. का? कारण I J, J K, K I यांच्यामधला अँगल 90 डिग्री असतो. यांच्यामधला अँगल किती असतो? 90 डिग्री असतो. त्या बेसचा क्वेश्चन आहे हा. येस, या ठिकाणी प्रत्येक व्हॅल्यूचं प्रोडक्ट प्रत्येक व्हॅल्यू सोबत आहे, पण ज्यावेळेस तुम्ही A डॉट बी घेता, होणार काय? कसा डॉट प्रोडक्ट घेणार? हाऊ टू टेक द डॉट प्रोडक्ट. आपल्याला एक माहिती, I विथ I 1 आहे, राईट? म्हणजे -9 आणि 6 चा प्रोडक्ट तुम्ही इझिली घेऊ शकता, फॉर्म करू शकता. I विथ J घ्यायला गेलात, आन्सर 0 आहे. घ्यायची गरज आहे का? नाही. I विथ K घेणार, तो पण 0 आहे. K विथ I विथ K सेम, तरी सुद्धा 0 आहे, राईट? आपल्याला एक कळालं की I विथ I पाहिजे, J विथ J पाहिजे, K विथ K पाहिजे. दॅट्स इट. I विथ I, J विथ J, K विथ K, डॉट प्रोडक्ट पाहिजे. करेक्ट आहे का? सो I विथ I -9 into 6, J विथ J 6 into -4, K विथ K 15 into -10. कळलं? व्हॅल्यू A डॉट बी ही व्हॅल्यू मिळते. कसं मिळते? क्लिअर आहे का? I चा प्रोडक्ट I सोबत, J चा J सोबत, K चा K सोबत. I विथ J घेतला 90 डिग्री 0. प्रोडक्ट घेऊन काहीच उपयोग नाहीये, 0 होणार आहे. प्रोडक्ट घेऊन काहीच उपयोग नाहीये, 0 होणार आहे. J विथ I 0, J विथ J 6 into -4, J विथ K 0.
त्यामुळे काही लिहायची गरजच नाहीये. सांगा फायनल आन्सर. 54 minus 24 minus 150 0 4 4 8 5 2 7 7 2 minus 2 to 8 correct. minus 2 to 8 is not equal to 0. म्हणजे काय रे? A dot B is not equal to 0. is not equal to 0. आणि 0 असतं तर आन्सर सपोज 0 असतं तर 0 असलं असतं तर परपेंडिक्युलर और ऑर्थोगोनल. परपेंडिक्युलर और ऑर्थोगोनल बरोबर आहे का? आता आहेत का परपेंडिक्युलर किंवा ऑर्थोगोनल आहे का? नाहीये. नाहीये. A and B are not perpendicular. A and B are not perpendicular. A and B काय नाही आहेत? परपेंडिक्युलर नाही आहेत. A and B are not perpendicular. काय शोधायचं सेकंड? पॅरलल पाहिजेत और नाहीतर आहे हे तुम्हाला शोधायचं. पॅरलल आहेत का हे कसं शोधणार? कोण सांगतं? हे दोन वेक्टर दिलेले पॅरलल आहेत हे कसं फाइंड आउट करतात? दोन वेक्टर दिलेले पॅरलल आहेत हे कसं फाइंड आउट करतात? दोन दिलेले वेक्टर परपेंडिक्युलर नाही आहेत. वी कॅन ट्राय इट फॉर द पॅरलल. हाऊ टू फाइंड आउट टू वेक्टर्स आर पॅरलल? by taking its ratio. ratio क्या? for parallel cross check by checking ratio. check ratio I with I ratio काढा रे. -9/6 6/-4 15 by -10 हा रेशो जर इक्वल आहे का चेक करा. इथे किती येईल? -3/2. इथे किती येईल? 2 ने डिवाइड करा. -3/2. इथे किती येईल? -3/2. 5 ने डिवाइड करा. इक्वल रेशो फॉर्मेशन आहे. इक्वल रेशो फॉर्मेशन आहे. सो टू वेक्टर्स आर व्हॉट? टू वेक्टर्स आर व्हॉट? A and B are what? Parallel. A and B are what? Parallel. A and B are parallel. A and B are parallel. अर्थ समजलं का? अर्थ समजलं का? करा याच्यामधलं सेकंड करा आणि सांगा. A and B are parallel. डॉट प्रोडक्ट 0 आला तर परपेंडिक्युलर. डॉट प्रोडक्ट 0 नाही आला तर रेशो चेक करून बघायचा. रेशो सुद्धा इक्वल नाही आला तर नाहीदर म्हणून घ्यायचा. कळलं क्वेश्चन समजलं का? डॉट प्रोडक्ट 0 असणं म्हणजे पहिला वेक्टर दुसऱ्या वेक्टरला परपेंडिक्युलर आहे 0 असेल तर. डॉट प्रोडक्ट 0 असल्यास एक वेक्टर दुसऱ्याला परपेंडिक्युलर आहे. रेशो प्रोपोर्शनेट जर आला तर पॅरलल आहे आणि दोन्ही नाही आलं तर नाहीदर लिहायचं. दोन्ही नाही आलं तर नाहीदर लिहायचं. दॅट्स इट. परपेंडिक्युलरलाच ऑर्थोगोनल म्हणतात. ऑर्थोगोनल म्हणतात परपेंडिक्युलरला ऑर्थोगोनल म्हणतात. परपेंडिक्युलरला ऑर्थोगोनल म्हणतात. ओके. क्वेश्चन नंबर 6 सांगितलं होतं. ओके. 5.3 मधला फर्स्ट सोडून द्या. सेकंड घ्या. फर्स्ट 5.3 मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करता येतो. 5.3 मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करता येईल.
There's another method, easy method आहे. डॉट प्रोडक्टने जाण्याची गरज नाहीये. कन्सेप्ट झाल्यावर वाटलं तर सांगेल तुम्हाला. चेक करा. A and B are two vectors perpendicular to each other. या केस मध्ये A is perpendicular to B दिलाय, म्हणजेच डॉट प्रोडक्ट 0. A perpendicular to B. A is perpendicular to B means dot product is 0. Dot product is 0. Okay. We need to prove that A plus B bracket square, A minus B bracket square. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. A plus B bracket square equal to A minus B bracket square. A plus B bracket square equal to A minus B bracket square. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. So left hand side. A plus B bracket square. सांगा एक्सपान्शन. आपलं नॉर्मल एक्सपान्शन. A चा स्क्वेअर, A वेक्टरचा स्क्वेअर, B वेक्टरचा स्क्वेअर प्लस 2 times A dot B. 2 times A dot B. A वेक्टरचा स्क्वेअर, B वेक्टरचा स्क्वेअर प्लस what is A dot B? What is the value of A dot B? A dot B किती आहे? Similarly, A minus B करायचं. Yes, they are orthogonal. Means this part is 0. A dot B apart. A dot B her total part 0. This is 0. So this is LHS. A is a square, B is a square. Okay, second part RHS. Same. A vector minus B vector bracket square. A is a square, B is a square minus 2 times AB. A is a square, B is a square minus 2 times AB. Again 0. So LHS equal to RHS. That's why A plus B bracket square, A minus B bracket square, if A and B are perpendicular. If A and B are perpendicular. A and B are perpendicular. A and B are perpendicular. Simple question होता. कमिंग संडे बायो एक्झाम आहे. त्यानंतर जो संडे असेल, आय थिंक 15 ऑगस्टला येतं, त्यावेळेस तुम्हाला मॅथ्सचा पेपर असेल. मॅथ्स पेपर मध्ये वेक्टर घेतलं जाईल. वेक्टर सिलेबस मध्ये असेल तुम्हाला. सो डू द क्वेश्चन ऍज असाइनमेंट 2 फ्रॉम द वेक्टर सेक्शन. पेज नंबर 154. पेज नंबर 154. assignment number 2 for the vector. Page number 159. Solve example first. Solve example first, second. First, second. Continue करा. 159 2. फक्त कुठलं करायचं नाही ते सांगतो. कुठले करायचं नाही ते सांगतो. फक्त बाकी सगळे करायचे. क्वेश्चन नंबर 12 फक्त सोडून द्या, बाकी सगळे करायचे. 11 आणि 12 सोडून द्या, बाकी सगळे क्वेश्चन महत्वाचे. 11 आणि 12 सोडून द्या. पेज नंबर 159 टू पेज नंबर 154 करा. पेज नंबर 154 टू 159 पर्यंत. 158. Question number 1 2. Solve example
1 to 10 पर्यंत सगळे क्वेश्चन्स करायचे. कुठलाही एक्झामला विचारू शकतात चेंज करून थोडंफार. येस, पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, पेज नंबर 5.2 एक्सरसाइज साठी पेज नंबर 160 एक्सरसाइज 5.2 मधले कुठले क्वेश्चन्स करायचे ते मार्क करा. ऑलमोस्ट सगळेच करायचे, कुठले नाही करायचे ते फक्त क्रॉस करा. कुठले क्वेश्चन्स करण्याची गरज नाही हे मार्क करून ठेवा. त्यातल्या त्यात 5.2 मध्ये फर्स्ट आपण घेतलेलं तर सेकंड इझी आहे, थर्ड घेतलेला आहे. फर्स्ट करायचा आहे, सेकंड करायचा आहे, थर्ड करायचा आहे, फोर्थ, फिफ्थ गरज नाहीये, फिफ्थ गरज नाहीये, सिक्स्थ ऑल्सो नॉट नेसेसरी, सिक्सची गरज नाहीये, सेवन्थ येऊ शकतो, 8 येऊ शकतो, 7, 8, 9, 10 गरज नाही, 11 आणि 12, 11 आणि 12. हे तुम्हाला एक्झाम साठी क्वेश्चन्स, मिनिमम हे क्वेश्चन्स तयारी करून ठेवा एक्झाम दृष्टिकोनात. इथले काही क्वेश्चन्स मी घेतलेत ऑलरेडी, काही घेतलेत, सगळे नाही. थोडेफार तुम्ही सुद्धा ट्राय करा. एकदम लिथर्जिक होऊ नका, थोडं तरी वर्क करायला लागा आता पॅरलल. समजून व्यवस्थित केल्यास येणार क्वेश्चन. ठीक आहे, ऍटलीस्ट एवढे तरी क्वेश्चन्स करा तुम्ही. ऍटलीस्ट एवढे तरी क्वेश्चन्स तुम्ही असाइनमेंट 2 मध्ये कन्सिडर करू शकता. हे 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 19 क्वेश्चन्स होतात. त्यातले काही घेतलेत मी तुम्हाला, काही इझी पण आहेत त्यातलं त्यात, काही तुम्हाला कन्सेप्च्युअली जावं लागेल. ट्रायंगल लॉ, पॅरलोग्राम लॉ काही ठिकाणी युटिलाइज आहे, तसे क्वेश्चन्स मी जनरली अवॉइड केले होते, कारण ते फारसे विचारत नाहीत. काय विचारतात तर सेंट्रॉइड, इन सेंटर याच्यावरती जास्त भर देतात, किंवा थेरम विचारतात. या आधीच्या पार्ट मध्ये थेरम वर जास्त भर आहे त्यांचा. थेरम विचारले गेलेले आहेत इंटरनल रेशो, एक्सटर्नल रेशो बाबतीत. मनस 15 ऑगस्ट कम्प्लीट सिलेबस वर सांगितली का एक्झाम? कोणी सांगितलं कम्प्लीट सिलेबस वर? सांगितलं का कुठल्या सरांनी? तुमचं म्हणणं आहे हाफ सेमिस्टर घ्यायचं तुम्हाला? हाफ सेमिस्टर घ्यायचं का? 5.3 राहणार ना, जेवढा सिलेबस कम्प्लीट होणार तेवढं घेणारच आहे. टाइम टेबलच्या फोटो मध्ये लिहिलंय. ओके, इफ यू आर इंटरेस्टेड देन वी विल टेक द हाफ ऑफ सिलेबस. जेवढा झालाय सिलेबस त्याच्यावरती एक्झाम घेऊ. एवढा सिलेबस झालाय त्याच्यावरती एक्झाम घेऊ शकतो. स्वराज काय झालं? रिव्हिजन तर आज न उद्या द्यावीच लागणार आहे शेवटी. लॉजिक आहे, मॅट्रिसेस आहे, राईट, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. येस, डेरिव्हेटिव्ह ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि हा वेक्टर जेवढा कम्प्लीट होईल तेवढा. ओके, आय विल पोस्ट, त्याच्यासाठी तुम्हाला पोस्ट येईल. ओके, काय चॅप्टर्स असतील, कुठल्या एक्सरसाइज करायच्या, कुठल्या नाही करायच्या, त्याबद्दल तुम्हाला सांगण्यात येईल. यू विल बी सपोर्टेड फॉर द एक्झाम, बिकॉज बोर्ड एक्झाम एवढी डिफिकल्ट नसते. तुम्ही समजता तेवढं नसतं डिफिकल्ट. हे कन्सेप्ट असतात JEE आणि CET साठी स्पेशली घ्यावेच लागतात. त्यातल्या त्यात बोर्डला पण सपोर्टेड होऊन जातं, म्हणून हा फॉर्मॅट असा आहे. हे आल्यानंतर बऱ्यापैकी येतं फॉर्मॅट. ओके, त्याबद्दल तुम्हाला गायडन्स मिळेल पण. ओके, गाईड तसं तुम्हाला केलं जाईल, डोंट वरी.
ओके, आज इथं स्टॉप होतोय. मॉर्निंग बॅचला थोडस कमी झालं होतं, त्यामुळं विल कंटिन्यू इन द नेक्स्ट सेशन. त्याच्यामधले राहिलेले क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वी विल टेक इन द नेक्स्ट लेक्चर. लेक्चर मध्ये घेण्यात येतील.